नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशाल दीपक पंडित. आपले हे चॅनल अस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून आपल्या सगळ्यांनाच, तुम्हाला सर्वांनाच जाणवत होतं एक गोष्ट किंवा काही गोष्टी, कामं अडकतायत, कामं पुढे सरकत नाही, कामामध्ये गती पकडत नाही. किती एफर्ट टाकले तरी काम पूर्ण होत नाही, निर्णय घेण्यात विलंब होतोय किंवा निर्णय पुढे ढकलले जातात. नोकरीमध्ये एक प्रकारची स्थिरता नाहीये. किंवा नोकरीमध्ये जसं म्हणावं काम करण्यात त्या कामामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये थोडेसे काही किरकोळ स्वरूपाच्या का होईना कुरबुरी वाद चालू आहेत. प्रवास गरज नसताना पुढे ढकलले जात आहेत किंवा रिशेड्यूल केले जात आहेत किंवा कॅन्सल सुद्धा केले जात आहेत. आणि आरोग्याचे चढ-उतार हे तर होतेच सगळ्यांना. एक प्रकारे अनुभव आलेले आहेत. तर मित्रांनो, हे सगळं झालेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात येन-केन प्रकाराने. त्याचं कारण मुळात म्हणजे गुरु महाराज, शनी महाराज आणि मंगळ महाराज यांची स्थिती जी होती, ग्रहस्थिती जी होती, राशी परत्वे ती. मंगळ महाराज एकतर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय, की त्यांचा जो काही प्रवास होता मिथुन, कर्क, सिंह, कन्या हा प्रवास तसा सगळ्यांनाच खडतर गेला. कारण तिथे अ, मंगळ महाराज हे थोडेसे निर्बली अ, किंवा थोडेसे अशक्त किंवा थोडेसे आपण काय म्हणू त्याला, त्यांचा पूर्णपणे प्रभाव पाडण्यामध्ये अपयशी ठरत होते. त्यानंतर शनी महाराज वक्री आहेत. तो पण इफेक्ट आहेच आणि राहू, केतू ज्यांनी नुकतंच राशी परिवर्तन केलं होतं आणि ते अ, मीनेतून कुंभेत आले होते, त्यांचा इफेक्ट. या सगळ्याचा इफेक्ट ह्या गोष्टींवरती झालेला आपल्याला जाणवत होता. परंतु मित्रांनो, आता हे चित्र बदलणार आहे. 15 सप्टेंबर 2025 ते जानेवारी 2026 कदाचित फेब्रुवारी सुद्धा यात येईल. या काळामध्ये गुरुचं राशी परिवर्तन होत आहे. त्यानंतर मंगळाचं राशी परिवर्तन होत आहे आणि राहू आणि केतू डिग्री वाईज सुधारत आहेत आणि शनी महाराज हे वक्रीचे मार्गी होत आहेत. ह्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत ग्रहगोचरीच्या, त्या आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा दिलासा देणारा ठरणार आहे. कारण गुरु महाराज हे कर्क राशीतच उच्चीचे होत आहेत. कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. आता सध्या ते मिथुन येत आहेत. ते उच्चीचे होत आहेत. शनी महाराज 28 नोव्हेंबरला मार्गी होत आहेत आणि राहू महाराजांचं डिग्री परत्वे, डिग्री वाईज स्थिती सुधारत आहे. त्यामुळे प्रत्येक राशी एक प्रकारचा सुटकेचा निश्वास टाकेल. आयुष्यात नवे बदल घडतील किंवा आयुष्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या मिळत नव्हत्या किंवा आपण काही ढकलत होतो किंवा त्याचा त्रास होत होता, तो आता त्रास कमी होईल, गोष्टी मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, गुरु महाराज उच्च होणं, कर्केचे गुरु हे उच्चीचे असतात. हा काळ खूप महत्वाचा असतो. कारण अ, जेव्हा कर्क राशीमध्ये, कर्क राशी ही मुळात जलतत्वाची राशी आहे, चंद्राची रास आहे आणि तिथेच गुरु महाराज हे उच्चीचे होतात. त्यामुळे त्यांचा जो डायरेक्ट इफेक्ट आहे आपल्या, ते 4, 8, 12, 4, 10, 4, 8, 10, 12 या 3 स्थानांवरती होतो. कारण कर्केतल्या गुरुची 5वी दृष्टी ही अष्टम स्थानावरती, 7वी दृष्टी ही दशम स्थानावरती आणि 9वी दृष्टी ही व्यय स्थानावरती असते. त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मुख्यत्वे करून आपल्याला यातना देतात, त्रास देतात किंवा आपण काय म्हणतो त्याला खर्चाला कारणीभूत होणाऱ्या ज्या गोष्टी होतात, त्या सगळ्यांवरती गुरु महाराजांची कृपादृष्टी पडणार आहे. त्यामुळे तिथे तर एक प्रकारचे आपल्याला सवलत मिळणार आहे, दिलासा मिळणार आहे आणि शनी महाराज मार्गी होत आहेत मीन राशीमध्ये. त्यामुळं मुख्यत्वेकरण गुरु, राहू आणि शनी हे 3 ग्रह प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठे बदल घडवत असतात त्यांच्या स्थितीनुसार आणि आता तर ते बऱ्यापैकी फेव्हरेबल कंडिशनमध्ये येणार आहे. तर आता मग पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या राशीवरती याचा कसा प्रभाव पडणार आहे. पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीच्या चतुर्थ भावात गुरु महाराज येत आहेत. राहू महाराज हे 11व्या स्थानात आहेत आणि शनी महाराज हे 12व्या स्थानामध्ये मार्गी होणार आहेत. चतुर्थ स्थान म्हणजे काय? तर आपलं घर, वाहन, सुख, माता याचं स्थान आहे. लाभ भाव 11वं स्थान म्हणजे लाभ व्हावे, इच्छापूर्ती, मित्र, नेटवर्क, नवीन ओळखी-पाळखी, कामात जे काम करताय त्यातून मिळणारे लाभ हे आहे. आणि व्यय स्थान म्हणजे तर परदेशी वारी, परदेशी वास्तव्य, परदेशी प्रवास, आजारपण, हॉस्पिटलायझेशन, निद्रा, आपण रात्रीची जी झोप घेतो ती आणि अध्यात्म किंवा गूढ आणि रहस्यमय गोष्टींच्या डीपनेस हे बघतो.
त्यामुळे मेष राशीच्या लोकांना गुरु महाराजांचं हे गोचर भ्रमण घर, गाडी, जमीन-जुमला याचं सौख्य वाढवणारे, आई-वडिलांचं आरोग्य सुधारेल. राहू एकादश भावात असल्यामुळे नवे मित्र मिळणं, नवे मित्रांची ओळखी होणं आणि ते नेटवर्क तुमचं एक्सपांड होणं आणि त्या नेटवर्किंग मधून नवनवीन मित्रांच्या वाटेद्वारे तुम्हाला मोठा आर्थिक लाभ पदरात पडेल अशी सुद्धा शक्यता आहे. शनी व्यय स्थानामध्ये मार्गी होत असल्यामुळे परदेशाशी संबंधित असलेली तुमची जर का काही कामं असतील, जी अडकली असतील, ती आता मार्गी होतील, कामे सुटतील ती. उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याची विसाची फाईल थांबलेली होती. तर ती विसाची फाईल जी थांबली होती, खोळंबली होती, ती आता मार्गी लागेल. नोकरीचे पेपर्स अडकले असतील, ते काय पी-आर वगैरे काय म्हणतात तसं ते, तर ते अचानक सुटू लागतील. मेष राशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये परदेशात जी कामे अडकली होती, घर परिसरामध्ये ताणतणाव वाढलेला होता. अ, किंवा अ, ते सुखच मिळत नव्हतं एक प्रकारे आपण म्हणू. घर, वाहन, मालमत्ता, माता, कुटुंब हे सुखच तुम्हाला अप्राप्य झालं होतं, मिळत नव्हतं. आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाचा म्हणावा तसा मोबदला तुम्हाला मिळत नव्हता. कारण नुकतीच तुमची 7.5 सुरू झालेली आहे. आणि इथे आता राहू महाराजांची सुधारलेली डिग्री, शनी महाराज जे आहेत वक्रीचे मार्गी होणं आणि गुरु महाराजांचं चतुर्थ भावातनं गोचर भ्रमण होणं. त्यातून तुम्हाला थोडासा भरपूर लाभ मिळायची शक्यता आहे. विशिष्ट घटना जर का पाहायला गेलो आपण मेष राशीच्या जातकांना, तर ज्या लोकांना घर खरेदी करायचं स्वप्न बघत होते, नवीन वाहन घेण्याचं स्वप्न बघत होते, त्यांना संधी मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. उपाय म्हणून काय कराल तर मंगळवारी हनुमानाला गुलाल अर्पण करा आणि शनिवारी काळ्या कुत्र्याला एखादी चपाती, पोळी, भाकरी, पाव, अ, अगोड बिस्किट घाला, ते खायला घाला. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत. दशम स्थानामध्ये राहूची स्थिती सुधारत आहे आणि शनी महाराज हे लाभ भावामध्ये मार्गी होत आहे. जेव्हा गुरु महाराज हे तिसऱ्या भावात आहेत, तेव्हा तिसऱ्या भावातून काय बघतो आपण? छोटे प्रवास, छोटे बहिणी भावंड, शेजार पाजारी, करार मदार जे आपण करतो ते किंवा आपले संवाद कौशल्य हे बघतो आपण. पराक्रम, धैर्य, धारिष्ट हे बघतो. त्यामुळं जेव्हा गुरु महाराज इथे येत आहेत आणि उच्चीचे होते, तेव्हा प्रवासातून, छोट्या बहिणी-भावंडांकडून, शेजार-पाजारांकडून तुम्हाला काही मदत होईल किंवा त्यांनी केलेल्या मदतीतून तुम्हाला काही फायदा सुद्धा मिळेल. राहू दशम स्थानामध्ये असल्यामुळे नोकऱ्यामध्ये एक प्रकारचा नवीन टप्पा सुरू होईल. कामाच्या ठिकाणी एक रिकॉग्निशन मिळणं किंवा आपण काय म्हणतो त्याला तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं. शनी मार्गी झाल्यामुळे आणि ते सुद्धा लाभ भावात झाल्यामुळे उत्पन्नाचे नवनवे स्तोत्र निर्माण होतील, दरवाजे उघडले जातील. ज्यांचा बिझनेसमन आहे त्यांच्याकरता हा खास करून नवे कॉन्टॅक्ट्स मिळणं, नवे कॉन्टॅक्ट्स डेव्हलप होणं, नवीन डील पदरात पडणं, नवीन डील मिळणं या गोष्टी घडतील. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये एक प्रकारचं गेले 6-8 महिने नोकरीमध्ये, कामामध्ये स्थैर्य नव्हतं. कन्सिस्टन्सी नव्हती किंवा थोडंसं अस्थिर वातावरण होतं. करिअर ठप्प झाल्यासारखं वाटत होतं. ते आता पूर्णपणे दूर होणार आहे. गुरु तिसऱ्या भावात आहे तेव्हा प्रवासाचे योग आणि प्रवासातनं फायदा. जे काही करार-मदार कराल तुम्ही, कम्युनिकेशन ते यशस्वी होतील. राहू दशम स्थानात आहे. करिअरमध्ये नवीन टप्पा तुम्ही गाठणार आहात आणि शनी लाभ भावामध्ये मार्गी झाल्यानंतर उत्पन्न वाढणार आहे. विशिष्ट घटना काय? तर मी मगाशी म्हणालो तसं, की नवीन नोकरीच्या संधी आहे त्या नोकरीमध्ये कदाचित इन्क्रिमेंट होणं, प्रमोशन होणं, प्रतिष्ठा प्राप्त होणं, या गोष्टी घडतील. उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी देवीला पांढरे फूल अर्पण करा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानामध्ये गुरु महाराज उच्चीचे होत आहेत येऊन. त्यानंतर राहू महाराज हे नवम स्थानात आणि शनी महाराज हे दशम स्थानामध्ये मार्गी होत आहेत. तर मिथुन राशीच्या मित्रांनो, तुम्हाला खरं तर गुरु दुसऱ्या भावात बसून तुमची बचत, संपत्ती, कुटुंबामधलं स्नेह, संवाद, प्रेम वाढवेल. घरात समाधान, कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. राहू 9व्या भावात असल्यामुळे परदेशी शिक्षण, परदेशी दूरचे प्रवास, प्रवासाची संधी त्या प्राप्त होतील. शनी दशम स्थानामध्ये मार्गी झाल्यामुळे तुम्हाला नोकरीतील ताण कमी होईल आणि एक प्रकारचं स्थैर्य मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्याकरता हा अतिशय परफेक्ट काळ आहे. मिथुन राशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये पैशाची अडचण, बचतीमध्ये घट, नोकरीमध्ये गोंधळ जाणवत होता, तो आता पूर्णपणे दूर होणार आहे. आणि गुरु दुसऱ्या भावात आहे म्हणजे तो धन स्थानाची वृद्धी करणार आहे. एक कुटुंबामधलं सौहार्द वाढवणारे, प्रेमाचं वातावरण वाढवणारे 2 आणि बचत वाढवणारे. राहू नवम स्थानामध्ये तुम्हाला परदेशी शिक्षणाची संधी मिळेल
आणि शनी मार्गी झाल्यावर तुमचं करिअर स्थिर होईल. ह्याच तुमच्याकरता विशेष घटना आहेत. त्याचबरोबर आणखीन एक घडणार आहे, की पगारवाढ होईल किंवा नवा सोर्स ऑफ इन्कम देखील मिळेल. उपाय म्हणून काय कराल तुम्ही ना, तर बुधवारी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना स्टेशनरी, वह्या, पुस्तकं याचं दान करा, याचं वाटप करा, हे द्या. अगदी एखाद्या विद्यार्थ्याला दिलं तरी पुरेसं आहे. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या लग्न स्थानातच, कर्क राशीतच गुरु महाराज उच्चचे होतात. आता ते तिथे येणार आहेत. राहू अष्टम स्थानातून आणि शनी महाराज हे नवम स्थानामध्ये मार्गी होत आहेत. कर्क राशी करता हा काळ खूप खास खास आहे. गुरु तुमच्या लग्नातच उच्चस्थ होत आहे. म्हणजे जीवनात एक मोठा टर्निंग पॉइंट जो म्हणतो आपण तो मिळेल तुम्हाला. तो टर्निंग पॉइंट असेल गुरु महाराजांचं तुमच्या राशीमध्ये येणं. नवा बिझनेस, विवाहाचे जे इच्छुक आहेत त्यांचे विवाह जमण्याचे, ठरण्याचे योग, शिक्षण या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रगती आढळेल, प्रगती होईल. राहू अष्टम भावात असल्यामुळे मात्र थोडे गुप्त खर्च, काही अचानक खर्च उद्भवू शकतात. त्याच्याकरता प्रिपेअर्ड राहा. काही अचानक बदल घडतील. ते चांगले असतील, शुभ असतील, ते तुमच्या वैयक्तिक कुंडलीनुसार त्याचं फळ असेल. परंतु काही अचानक बदल, अचानक खर्च, अचानक लाभ या गोष्टी पदरात पडतील. कारण अष्टम स्थान हे गुप्त लाभ, रहस्यमय गोष्टी किंवा आर-एन-डी, आपले इन्शुरन्स, इन्सेंटिव्ह, बोनसचे पैसे, जोडीदाराकडून मिळणारे पैसे, जोडीदाराचं कुटुंबीय आणि यातना यांचं हे स्थान आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला काही बाबतीत सवलत मिळेल, काही बाबतीत तुम्हाला त्याची आपण काय म्हणतो ना त्याला अतिशय उपयुक्त अशी फळं तुम्हाला पदरात पडतील. शनी 9व्या भावात मार्गी झाल्यामुळे मात्र तुमचं भाग्य खुलणार आहे. तुम्हाला स्वतःला जाणवेल, आता नशीब तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या बरोबर भाग्य, दैव आहे. गेल्या काही दिवसामध्ये कर्क राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनामध्ये वादविवादाची परिस्थिती येणं, स्थिती निर्माण होणं, मानसिक अस्वस्थता जाणवली होती, आता ती पूर्णपणे दूर होईल. कारण गुरु महाराज लग्नातच उच्चस्थ होत आणि त्यांची 7वी दृष्टी सप्तम स्थानावरती पडते. म्हणजे जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्याकरता हा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. तो तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव जर का काही आले असतील, येत असतील, तर ते प्रस्ताव पूर्णपणे पारित होतील. पार्लिमेंटरी शब्द वापरला. ते प्रस्ताव तुमचे स्वीकारले जातील आणि विवाह ठरण्याचे योग आहेत. हा खरं तर आहे की नाही तुमच्याकरता टर्निंग पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. विशेष घटना काय? तर कर्क राशीच्या मित्रांनो, जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्याकरता विवाह ठरण्याचे योग, मोठे व्यवसायाचे करार जो कोणी काही करत असतील व्यावसायिक ते होतील आणि घरामध्ये मंगल कार्य पार पडेल, होईल, ठरेल. उपाय म्हणून काय करा ना, तर दर सोमवारी शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या व्यय स्थानामध्येच गुरु महाराज उच्चेचे होत आहे. राहू महाराज सप्तम स्थानामध्ये त्यांची स्थिती बदलत आहे. स्थिती बदलत आहेत म्हणजे डिग्री वाईज त्यांची कंडिशन सुधारत आहे आणि शनी महाराज हे अष्टम स्थानामध्ये मार्गी होणार आहेत. तर सिंह राशीच्या मित्रांनो, गुरु 12व्या भावात आल्यामुळे परदेशी कामं, नवे प्रोजेक्ट, रात्रीची जी तुमची झोप उडाली होती गेल्या काही दिवसांमध्ये, ती मिळायला सुरुवात होईल. एक अध्यात्माकडे ओढा वाढेल. कारण सध्या सिंह राशीमध्येच आपल्या जसं का तसं पाहायला गेलं एक प्रकारे, तर काय म्हणतो आपण त्याला ना, की सिंह राशीमध्येच केतू पण आहेत. आणि तिथे गुरु महाराज जाणार आहेत. त्यामुळे तुमच्याकरता जर का आपण काय म्हणतो ना त्याला, की एक प्रकारचा अध्यात्माकडे ओढा वाढणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारची तुमची जी कंडिशन आहे या सगळ्याकडे बघण्याची किंवा काय म्हणतो त्याला आपण ना, अध्यात्माकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनाने सुद्धा बघू शकतो. त्याचा वेगळ्या अंगाने, वेगळ्या तुमच्या परिस्थितीच्या किंवा तुमच्या काय म्हणतो ना त्याला, विचार करायची जी पद्धती त्यानुसार तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनाने ते आत्मसात करू शकाल. हा सगळ्यात मोठा सिंह राशीकरता फायदा होणार आहे. राहू सप्तमात असल्यामुळे विवाह संबंध, भागीदारी यामध्ये मात्र तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल, आवश्यक आहे. शनी अष्टमातच मार्गी झाल्यामुळे जुने प्रॉपर्टीचे किंवा आपल्या इस्टेटीचे किंवा घराचे, फ्लॅटचे, जागेचे काही प्रश्न असतील तर ते सुटतील. वारसा हक्काचे काही प्रश्न असतील, वारसा हक्काने काय मिळणं ते असतील तर त्याचे प्रश्न देखील मार्गी लागतील, सुटतील. ज्यांनी अनेक महिने किंवा गेले कित्येक वर्ष कोर्टामध्ये वेळ वाया घालवलेला आहे किंवा वेळ गेलेला आहे, त्यांना आता थोडासा दिलासा मिळेल. सिंह राशीच्या मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये
भागीदारी, वैवाहिक जीवनात मतभेद, विवाह जे इच्छुक असतील त्यांचे विवाहाचे प्रस्ताव न स्वीकारले जाणे, आरोग्याचे प्रश्न, असे काही प्रश्न वाढले होते. आता ते ह्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण तुमच्या स्टेप बाय स्टेप किंवा तुमच्या वयानुसार किंवा परिस्थितीनुसार सुटणार आहेत, मार्गी लागणार आहेत. गुरु 12व्या भावात आहे, तो तुम्हाला परदेशी संधी देईल. राहू सप्तमात नात्यांची काळजी घ्यावी लागेल. शनी मार्गी झाल्यानंतर मी म्हणालो तसं, की इन्सेंटिव्ह मिळणं, बोनस मिळणं, इन्शुरन्सची कामं अडकली ती मार्गी लागणं, वारसा हक्काने जे काही मिळणार होतं ते प्रश्न सुटणं, प्रॉपर्टीचे प्रश्न सुटतील. विशेष घटना म्हणून म्हणाल तर हेच परदेशी प्रवासाची संधी, प्रॉपर्टीचा वाद संपेल आणि जे कोणी परदेशी नोकरीची संधी शोधत होते, परदेशी जॉबचं ॲप्लिकेशन देत होते, त्यांना नोकरीची परदेशातच नोकरीची ऑफर मिळेल, प्राप्त होईल. उपाय म्हणून काय कराल ना, तर दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या लाभ भावामध्ये गुरु महाराज येत आहेत. राहू महाराज हे षष्ठ स्थानामध्ये डिग्री वाईज परिस्थिती सुधारत आहे त्यांची आणि शनी महाराज हे सप्त स्थानामध्ये मार्गी होत आहेत. कन्या राशीच्या लोकांना गुरु एकादश भावामध्ये बसून तुम्हाला मित्र, प्रतिष्ठा, धनलाभ, इच्छापूर्ती किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, तुमची कामं मार्गी लागून त्यातनं तुम्हाला थेटपणे रोकडा लिक्विड कॅश कारण ते लाभ भाव आहे ते पैशा संबंधित आहे. त्याचा तुम्हाला फायदा प्राप्त होणं, तर तुमच्या खिशात पडणं या गोष्टी घडतील. थोडक्यात काय आहे, जे कन्या राशीचे लोकं नोकरी शोधत होते त्यांना कदाचित नोकरी लागून तिथं काम करायची संधी मिळून तो तुम्हाला लाभ म्हणजे पगार पदरात पडणे या गोष्टी घडू शकतील. राहू षष्ठ भावात असल्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळणं, शत्रूवरून विजय मिळवणं या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. शनी सप्तमात मार्गी झाल्यामुळे विवाह जीवन, वैवाहिक जीवन आणि बिझनेस मध्ये असेल पार्टनर तर त्या पार्टनर बरोबरचं नातं थोडंसं स्थिर होईल. थोड्या कुरबुरी वगैरे ज्या काही चालू असतील ते त्या कमी होतील, बंद होतील. ज्यांची नाती बिघडली होती त्यांना परत जवळ येण्याची संधी मिळेल किंवा ही संधी आहे. कन्या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरी, शत्रू, नोकरीत तणाव होता. पण आता गुरु 11व्या भावातच आल्यामुळे मित्र, धन, प्रतिष्ठा, लाभ, राहू 6व्या भावात त्यामुळे शत्रू नष्ट होणं आणि शनी मार्गी झाल्यावर तुम्हाला वैवाहिक जीवन स्थिर होणं या घटना घडतील. विशेष घटना किंवा विशिष्ट घटना काय म्हणाल तर कोर्ट केसमध्ये विजय प्राप्त होणं, मोठमोठे प्रोजेक्ट जर का तुम्ही नोकरी करत असाल आणि मोठे प्रोजेक्ट मिळायची वाट पाहत असाल तर मोठे प्रोजेक्ट मिळतील. विशिष्ट घटना काय म्हणाल तर नोकरीमध्ये मोठा कॉन्टॅक्ट किंवा प्रोजेक्ट हातात मिळणं किंवा नोकरीची संधी मिळणं या गोष्टी घडतील. उपाय म्हणून काय कराल तर बुधवारी हिरव्या रंगाची 5 फळे दान करा. आता पेरूचा सीझन चालूच आहे. पेरू मिळतील, पेरू दान करा. 5 पेरू लहान मुलांना खायला द्या, मुलींना खायला द्या. पुढची राशी तुला राशी. तुला राशीच्या दशम स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत आणि तिथे ते उच्चीचे होत आहेत. राहू महाराज पंचम स्थानामध्ये डिग्री वाईज स्थिती सुधारत आहेत आणि शनी महाराज हे षष्ठ स्थानामध्ये मार्गी होत आहेत. तर तुला राशीच्या मित्रांनो, तुमच्याकरता गुरु महाराज हे तुमच्या करिअरच्या स्थानी आहेत म्हणून तिथं उच्चीचे होत आहेत. त्यामुळे करिअर मधला तुमच्याकरता हा सुवर्ण काळ आहे. बढती, नवे करार, सरकारकडून लाभ किंवा कामाच्या ठिकाणी आता जे काही काम करताय तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी तुमच्या लाभ पदरात पडणं ह्या गोष्टी घडणार आहेत. राहू पंचमात असल्यामुळे आणि तिथे त्यांची डिग्री वाईज स्थिती सुधारत असल्यामुळे संततीकडून तुम्हाला काही चांगली बातमी कळेल. संततीची प्रोग्रेस होण्याची किंवा संततीकडून तुम्हाला त्यांचा आपण म्हणतो ना प्रोग्रेस चार्ट तो मिळेल, चांगला मिळेल. शनी षष्ठ स्थानात मार्गी झाल्यामुळे तुमचे कोर्ट कचेरी, कर्ज इथे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागतील. नोकरी स्थिर होईल आणि आरोग्यात एक प्रकारची सुधारणा होईल. तुला राशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये नोकरीमध्ये एक प्रकारचं स्थैर्यच नव्हतं आणि आरोग्यामध्ये चढ उतार होते. ते आता दूर होतील. गुरु दशम स्थानात आहे. मी मगाशी म्हणालो तसं परत सांगतो. करिअरमध्ये हा तुमच्याकरता सुवर्ण काळ आहे. विशेष घटना काय म्हणाल तर तुम्ही? बढती मिळणं, कामाच्या ठिकाणी काही लाभ पदरात पडणं, सरकारकडून लाभ मिळणं या गोष्टी घडतील आणि मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्या यशाच्या बाबतीत, त्यांच्या प्रोग्रेसच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी कळेल. शुक्रवारी काय करा तुम्ही दुधाचं दान करा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या नवम स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत आणि तिथे ते उच्चीचे होत आहेत. राहू महाराजांची स्थिती चतुर्थ स्थानामध्ये डिग्री वाईज सुधारत आहे आणि शनी महाराज हे पंचम स्थानामध्ये मार्गी होत आहेत. तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, गुरु 9व्या भावात असल्यामुळे भाग्य खुलणार आहे. धार्मिक प्रवासाचे योग आहे.
आध्यात्मिक गुरु मिळणं किंवा जर कोणी एखाद्या गुरुची शोधात होते त्यांना गुरु मिळणं ह्या गोष्टी घडतील. दूरचे प्रवास, धार्मिक यात्रा घडण्याचे योग आहे. राहू चतुर्थ भावात असल्यामुळे घर बदलणं, घरामध्ये काही रिनोव्हेशन करणं, वाहन जुन्याचं नवं करणं किंवा नवीन वाहन घेणं, या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतील. शनी पंचमात मार्गी झाल्यामुळे जे वृश्चिक राशीचे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये, परीक्षेमध्ये विशेष लक्षणीय असं यश प्राप्त होईल. ज्यांनी परदेशी हायर स्टडीज करता प्लॅन केला होता, त्यांना संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना गेल्या काही काळात घरामध्ये वाद, शिक्षणात अडथळे, इन्कम मध्ये थोडेसे अडथळे येत होते, ते आता दूर होतील. गुरु नवम स्थानातूनच तुमचं भाग्य, धार्मिक प्रवास, गुरु चौथ्या भावात घर, वाहन बदल आणि शनी मार्गी झाल्यावर विद्यार्थ्यांना मोठे यश हे तुमच्याकरता काही ठळक घटना आहेत. विशेष घटना मी मगाशी म्हणालो तसे की परदेश प्रवासाचे योग आहे. हायर एज्युकेशन मध्ये ऍडमिशन मिळायची संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी आहेत त्यांना एंट्रन्स एक्झाम जर का काही क्रॅक करायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना यश मिळेल. उपाय म्हणून काय करा तुम्ही तर मंगळवारी मसूर डाळीचं दान करा. पुढची राशी धनु राशी. धनु राशीच्या अष्टम स्थानामध्येच गुरु महाराज उच्चीचे होऊन येणार आहेत. तिथेच कर्क राशी पडते. राहू महाराज हे तृतीय स्थानामध्ये त्यांची डिग्री सुधारणार आहे आणि शनी महाराज चतुर्थ भावामध्ये मार्गी होत आहे, चतुर्थ स्थानामध्ये मार्गी होत आहे. तर धनुराशीच्या मित्रांनो, गुरु अष्टम स्थानामध्ये म्हणजे थोडक्यात संशोधन, R&D, गुप्त रहस्य, गुप्त लाभ, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा वडिलोपार्जित वारसा हक्काने मिळणारं धन, याचा लाभ, याचा फायदा तुमच्या पदरात पडणार आहे. राहू तृतीय स्थानात आहे. प्रवासाच्या संधी वाढतील, प्रवास कराल, छोटे प्रवास कराल, तुमचं धाडस वाढेल, डेअरिंग वाढेल. शनी चतुर्थ भावात मार्गी झाल्यामुळे घर, जमीन, स्थावर मालमत्ता याची प्राप्ती होईल. त्याचे काही प्रश्न अडकले असतील किंवा लांबले असेल काही पेपरवर्क, तर ते दूर होतील. कुटुंबाशी संबंधित तुमच्या जर का काही जुने प्रश्न असतील तर ते सुटतील. धनुराशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये आर्थिक गुंतवणुकीत किंवा आर्थिक बाबतीत काही नुकसान भोगावं लागलं होतं, नुकसान सोसावं लागलं होतं, ते दूर होईल. घर परिसरात तणाव होता, तो दूर होईल. गुरु अष्टम स्थानात आहे म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या करता संशोधनातनं, इन्व्हेस्टमेंट मधून फायदा पदरात पाडून देणार आहे. जे लोक CBI, रॉ, IB किंवा गुप्तहेर खातं यात काम करतात, त्यांना मात्र घसघशीत घवघवीत यश मिळायची शक्यता आहे. राहू तृतीय स्थानात आहे, तुमचं धाडस वाढवणार आहे, नवनवे संपर्क इस्टॅब्लिश करून देणार आहे आणि ते संपर्क काय म्हणतो ना, संपर्क स्थापित करून त्यातून लाभ कसा पदरात पाडून घ्यायचा, याचं शिक्षण, याचं ज्ञान, याची बुद्धी राहू महाराज तुम्हाला प्रदान करणार आहे. आणि शनी मार्गी झाल्यानंतर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. ह्याच तुमच्याकरता विशेष घटना आहेत. इन्व्हेस्टमेंट मधून लाभ मिळणं, नवीन फ्लॅट खरेदी, नवीन घर खरेदी, या गोष्टी घडतील. इन्व्हेस्टमेंट ज्या काही जुन्या कधी काळी केल्या असतील त्याचा चांगला परतावा मिळेल, चांगला रिटर्न मिळेल. उपाय म्हणून काय करा तुम्ही तर गुरुवारी पिवळे वस्त्र दान करा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या सप्तम स्थानामध्ये कर्क राशी पडते. तिथेच गुरु महाराजांचं आ- आगमन होणार आहे, गोचरभ्रमण होणार आहे आणि तिथेच ते उच्चीचे होणार आहे. राहू महाराजांची द्वितीय स्थानामध्ये डिग्री वाईज स्थिती सुधारणार आहे आणि शनी महाराज हे तृतीय स्थानामध्ये मार्गी होत आहेत. मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्याकरता गुरु सप्तमात आल्यामुळे विवाहाचे योग प्रबळ बनणं, विवाहाचे योग जमून येणं, या गोष्टी घडतील. भागीदारी, वैवाहिक जीवन याकरता अतिशय शुभ स्वरूपाचा हा कालावधी राहील. राहू द्वितीय स्थानामध्ये धनवृद्धी करण्याचे योग देतो. त्याचबरोबर मात्र धनाचा वापर कसा करावा याकरता मात्र तुम्हाला खूप सावध राहावं लागेल आणि त्याचा विनियोग प्रॉपर करावा लागेल, दुरुपयोग करू नये. शनी तृतीय स्थानात मार्गी झाल्यामुळे नवनवीन उपक्रम हातात घेणं, ते राबवणं, ते कंप्लीट करण्याकरता प्रयत्न करणं आणि व्यावसायिक जे असतील त्यांना व्यवसायामध्ये नवीन आयडिया लढवून किंवा नवीन काहीतरी उपक्रम हातात घेऊन किंवा नवीन बिझनेस लाईनच ऍड करून व्यवसाय यशस्वी होतील आणि या काळामध्ये तुमचं व्यक्तिमत्व देखील अधिक ठाम दिसेल. मकर राशीच्या लोकांना विवाह आणि भागीदारीच्या त्या काही गोष्टी अडकल्या होत्या आतापर्यंत, त्या मार्गी लागतील. त्यामध्ये तुम्हाला काही सुखकारक घटना घडतील किंवा चांगली बातमी त्या आघाडीवरती सुद्धा तुम्हाला मिळेल. मुख्य म्हणजे काय आहे ना, की शनी मार्गी झाल्यामुळे तुमची जे आतापर्यंत सगळी पेंडिंग राहिलेली किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, अशी जी कामं होती ना, ती पूर्णपणे मार्गी लागणार आहेत. कारण तृतीय स्थानामध्ये शनी, तृतीय स्थानामध्ये कुठलाही पापग्रह, कारण तो पराक्रम स्थान आहे. पराक्रम स्थानामध्ये पापग्रह चांगली फळं देतात.
तिथं ते शनी महाराज, मार्गी झालेले शनी महाराज तुम्हाला निश्चितपणे चांगले फळ देतील. तुमचं धाडसाचं योग्य ते नियोजन करून ते योग्य ठिकाणी चॅनलाइज करणं, योग्य ठिकाणी वापरलं जाणं याच्याकरता तुम्हाला ते बुद्धी देतील. विशेष घटना म्हणजे एकच, तुमचं लग्न, जे लग्नाळू आहेत किंवा लग्नाचे इच्छुक आहेत, विवाह इच्छुक आहेत, त्यांचे विवाह ठरण्याचे योग आहेत. जे बिझनेसमन आहेत ते एखादा बिझनेस पार्टनर शोधत होते, तर त्यांना बिझनेस पार्टनर मिळेल किंवा एखादी पूर्णपणे नवीन बिझनेस लाईनच तुम्हाला प्राप्त होईल. उपाय म्हणून काय कराल ना, तर शनिवारी काळ्या वस्त्राचं दान करा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या षष्ठ स्थानामध्ये गुरु महाराज येत आहेत आणि तिथं ते उच्चचे होत आहेत. राहू लग्नातच डिग्री वाईज स्थिती सुधारत आहेत आणि शनी महाराज हे द्वितीय स्थानामध्ये मार्गी होत आहेत. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, गुरु षष्ठ स्थानामध्ये म्हणजे तुमच्या नोकरीत स्थैर्य, तुमचे जे कर्जाचे हप्ते वगैरे काही थांबले असतील, खोळंबले असतील किंवा तुम्हाला आपण काय म्हणतो ना, कर्ज लवकर फेडायचा तुम्ही विचार करत असाल, तर त्यात निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. राहू लग्नात असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक लक्षणीय मोठा असा बदल घडेल. शनी द्वितीय स्थानामध्ये मार्गी झाल्यावरती तुमचं धनसंचय मात्र सुरू होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला पण अनुभव आला असेल, की तुमचे पैसे बचत होत नव्हते, मागे पडत नव्हते. आपण जे म्हणतो ना, तर पैसा मागे पडतच नाही हो. तो आता पडायला सुरुवात होईल. कुंभ राशीच्या लोकांना सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. ज्यांना घरासाठी कर्ज मिळत नव्हते किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट होत होते, काही कारण असेल, ते आता दूर होऊन त्यातून काहीतरी मार्ग निघेल आणि ते त्यातून सुद्धा तुमची सुटका होईल. या कुंभ राशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये नोकरी ताण, कर्जबाजारीपणा किंवा कामे पुढे न सरकणे या गोष्टी होत होत्या, त्या आता मात्र मार्गी लागतील. त्या दूर झाल्याची तुम्हाला जाणीव व्हायला सुरुवात होईल. गुरु षष्ठ स्थानामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मोठा फायदा काय देणार आहे? तर तुम्हाला नोकरीमध्ये स्थिरता आणि कर्जाचं निराकरण होणे किंवा नवीन कर्ज प्राप्त होणे या गोष्टी होतील. ह्याच तुमच्याकरता मुख्य विशेष अशा विशिष्ट घटना आहेत. नोकरी सुरक्षित होणं, आपण म्हणतो ना, पर्मनंट झालोय. हा शब्द तुमचे बरेचसे कुंभ राशी जातक सांगतील, आता पर्मनंट झालो, पर्मनंट नव्हतो, आता पर्मनंट झालेलो आहे. उपाय म्हणून काय करा तुम्ही, तर शनिवारी तिळाचे दान करा. काळ्या तिळाचे दान करा. पुढची शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या पंचम स्थानामध्येच गुरु महाराज येत आहेत. कर्क राशी तिथे पडते, तिथे ते उच्चीचे होत आहेत. राहू महाराज व्यय स्थानामध्ये डिग्री वाईज त्यांची स्थिती सुधारत आहेत आणि शनी महाराज हे लग्नातच मार्गी होत आहेत. तर मीन राशीच्या मित्रांनो, गुरु पंचमात, राहू 12व्या भावात आणि शनी लग्नात मार्गी झाल्यामुळे शिक्षण, प्रेम, संतान यांच्याकडून लाभ प्राप्त होणं, परदेशी परदेशी कंपन्या, परदेशी संबंध जे काही आहेत तिथून तुम्हाला लाभ प्राप्त होणं आणि शनी लग्नातच मार्गी झाल्यामुळे आरोग्यामध्ये सुधारणा होणं, आत्मविश्वासामध्ये वाढ होणं आणि तुमच्यामध्ये जो आपण काय म्हणतो त्याला, एक प्रकारचा लेझीनेस, आळशीपणा किंवा काम पुढे ढकलायची वृत्ती निर्माण झाली होती, ती दूर होणं या गोष्टी घडतील. एक प्रकारची आपण म्हणतो ना, मॉरल बूस्ट झालाय. ती मॉरल बूस्ट आहे, फ्रेज जी काही असेल ना, ती तुमच्याकरता आता लागू होणार आहे. आयुष्यामध्ये एक प्रकारची नवीन ऊर्जा जाणवेल, मिळाली असं वाटेल तुम्हाला. मीन राशीच्या लोकांना गेल्या काही काळामध्ये आरोग्याचा त्रास जाणवत होता. मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडथळे येत होते. म्हणजे ॲडमिशन न होणं किंवा मनासारखं कॉलेज न मिळणं किंवा मनासारखी ब्रँच न मिळणं या गोष्टी होत्या. त्या आता दूर होतील. गुरु पंचमातच आल्यामुळे संतती, शिक्षण, प्रेम यामध्ये तुम्हाला लाभ पदरात पडतील. राहू व्यय स्थानामध्ये परदेशी कामातनं संधी प्राप्त होणार आहे आणि शनी मार्गी झाल्यामुळे आत्मविश्वासामध्ये झालेली वाढ ही तुमच्याकरता ठळक घटना होणार आहे. विशेष घटना म्हणजे काय? तेच सांगितलेल्या. मुलांबाबत आनंदाची बातमी मिळेल, कळेल, सांगाल तुम्ही. परदेशी नोकरी आणि शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकरता तुमचा वाढलेला, बूस्ट झालेला कॉन्फिडन्स, बूस्ट झालेला मॉरल हे तुमचं सगळ्यात मोठं हत्यार असणार आहे किंवा सगळ्यात मोठी तुम्हाला मिळालेली देणगी असणार आहे. उपाय म्हणून काय करा, तर गुरुवारी घरातील आणि तुमच्या नात्या परिचयातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद रेग्युलर बेसिस वरती घेत राहा. घरामध्ये जे आपले आई-वडील आहेत, त्यांचे दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांचे दररोज पाया पडत जा. हा तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट उपाय आहे. मित्रांनो, हे होतं मेष ते मीन राशीचं पुढच्या सरासरी 6 महिन्यांचं फलित. ग्रहगोचर बरेच राशीपालट होणार आहेत, काही ग्रह मार्गी होणार आहेत, काही ग्रहांची डिग्री वाईज स्थिती सुधारणार आहे.
आणि बाकीचे छोटे जे ग्रह आहेत बुध, शुक्र, मंगळ, चंद्र आणि रवी हे तर त्यांचे राशी पालट काही डेली करत असतात, 2 दिवसानंतर करत असतात, काही 30-40 दिवसानंतर करत असतात. ते देखील यामध्ये आपण अभ्यास करून त्याचा सुद्धा परिणाम आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही आता खरंच सगळेजण एक प्रकारचा सुटकेचा निश्वास टाकणार आहे. मिळणार आहे. गुरु उच्चस्थ आहे, शनी मार्गी आहे आणि राहूची स्थिती. हे तिन्ही ग्रह मुख्यत्वे करून जे आपल्यावरती लाँग टर्म इफेक्ट टाकतात, ते तुमच्यासारखा नवनवीन तारे उघडतील. अडकलेली कामे होणं किंवा अ, जीवनामध्ये कुठेतरी डिस्कनेक्ट झाल्यासारखं झालं होतं लोकांबरोबर किंवा काम करतोय त्या ठिकाणी किंवा आपल्या जे चिरपरिचित लोक आहेत आपली कुटुंबामध्ये, संतती बरोबर, मित्रांशी, प्रेमाच्या ठिकाणी, वैवाहिक जोडीदारात, बिझनेस मधले पार्टनरशिपमध्ये, बॉस बरोबर, सुपिरियर बरोबर, सगळ्यांबरोबर जो डिस्कनेक्ट झाला होता ना, तो आता कनेक्शन प्रॉपर इस्टॅब्लिश होणार आहे हे लक्षात ठेवा. या 3 ग्रहांच्या राशी पालट, स्थिती पालटामुळे वायफायचा नेटवर्क स्ट्रॉंग होणार आहे. तुमचे मोबाईल व्यवस्थित करून घ्या. हा तुमच्याकरता एकच मेसेज आहे आता. मित्रांनो, हे आपण आढावा घेतला होता. आशा करतो, की माझा हा छोटासा प्रयत्न कारण काय झालं ना गेल्या 1-2 महिन्यामध्ये खास करून सगळ्याच राशीचे जातक माझ्याकडे जे कुंडली दाखवण्याकरता येतात. बरेच जणांचा वैतागलेला संवाद असायचा, वैतागलेली भाषा असायची, नोकरी मिळत नाही, नोकरीत प्रमोशन मिळत नाही, स्थळं येतात पण पुढे काही निरोप मिळत नाही, संतती सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम होते. त्यामुळे हा खास मी व्हिडिओ बनवलेला आहे, की त्यांच्याकरता ही दिलासादायक स्थिती आहे. लगेचच याचा अर्थ असा नाही, की उद्या लगेच जादूची छडी फिरणार आहे आणि तुमच्या मनासारखं सगळं होणार आहे. त्याला सुद्धा चांगल्या गोष्टी होण्याकरता सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमचं कर्म सुधारावं लागेल. 2 आणि इथं प्रत्येक राशीकरता मी जे काही खास उपाय सांगितले, हे सर्व राशींकरताच आहे. मेष राशीकरता जो उपाय सांगितला त्या मेष राशीच्या सगळ्यांनीच म्हणजे लहान मुलं, म्हातारे, कोतारे, तरुण, विवाहित, अविवाहित सगळ्यांनीच तो उपाय करायचा आहे. त्यामुळे ते उपाय अगदी प्रामाणिकपणे करा. तुमचं कर्म सुधारित ठेवा. शनी मार्गी झालेले आहेत. ते तुमच्या प्रत्येक कर्माकडे अगदी काटेकोरपणे पाहणार आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनेलला, कंटेंट्सला लाईक करा, शेअर करा. तुमची राशी कोणती आहे, ही खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. मी सांगितलेले उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काही फलप्राप्ती किंवा काही शुभयोग किंवा काही बदल जाणवत असतील, घडले असतील, तर ते सुद्धा कळवा. म्हणजे आम्हाला उपाय देताना, उपाय सुचवताना किंवा उपाय केल्यानंतर काही फरक पडतो का, हे कळण्याकरता तोच एकमेव मार्ग आहे. आशा करतो की तुम्हाला माझी ही विनंती पटलेली असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.